सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता सावलीने पंढरपूरवरून आल्यानंतर महत्त्वाची भूमिका बजावलेली असते. तर प्रेक्षकांनो, सावलीने इथे तिलोत्तमाची बोलतीच बंद केलेली असते आपल्या कृतीतून. कारण तिने चंद्रकांत काकांना इथे आता मेंदळेंच्या घरी परत आणलेलं असतं. चंद्रकांत काकांना सावली मेंदळेंच्या घरी परत घेऊन आल्यानंतर सगळ्यांच्या इथे आता पायाखालची जमीनच सरकलेली असते. सावलीने तिलोत्तमाचं सौभाग्य तब्बल 8 ते 9 वर्षानंतर परत घेऊन आलेली असते आणि त्यामुळे तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. तिलोत्तमा सावलीच्या पायाशी आलेली असते. सावलीला अपमानित करून घरातून बाहेर काढणारी तिलोत्तमा तिला आता सॉरी म्हणते आणि तिला थँक्यूसुद्धा म्हणते. जणू काही तिच्या पायाच पडायला जाते, कारण चंद्रकांत काका सावलीमुळे घरी आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे सावली आणि ओवी दोघीजणी गेलेले असतात पंढरपूरला गाण्याच्या कार्यक्रमासाठी. तिथे त्या दोघीजणी जातात. त्यांच्या मागोमाग सारंग आणि अबीर दोघेजण जातात आणि त्यानंतर गाण्याचा कार्यक्रम अगदी उत्तम पद्धतीने पार पडतो. सावलीच्या पंढरपूरला गेल्यामुळे इथे आता जनसमुदाय आनंदी झालेला असतो आणि त्याचबरोबर तिथे आलेले सर्व अंध मुलंसुद्धा खूपच जास्त आनंदी झालेले असतात. कारण त्यांना इतकं सुंदर गाणं विठुरायाचं ऐकायला भेटतं. विठुरायावरती असलेली लोकांची अपार श्रद्धा, अपार विश्वास यालासुद्धा तिने अगदी जिवंत ठेवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी तिथे घडलेल्या असतात. गाण्याचा कार्यक्रम उत्तम पद्धतीने पार पडलेला असतो. त्यानंतर सारंग, ओवी, अबीर आणि सावली चौघेही जण परत पुण्याला यायला निघालेले असतात. तेव्हा येता येता इथे आता सारंगच्या मनामध्ये सावलीबद्दल प्रेम असतंच आणि सावलीच्या मनामध्ये सुद्धा प्रेम असतं, पण ती सांगत नसते. कारण तिला माहिती असतं की इथे सारंगचं लग्न झालं आहे, त्याचा एक वेगळा संसार आहे, तिला तो संसार मोडायचा नाही आहे. आणि त्याचबरोबर जी काही भीती तिलोत्तमाच्या मनात आहे ना सारखी सारखी, ती भीतीसुद्धा तिला माहिती आहे. त्यामुळे तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की सारंगच्या आयुष्यात परत येण्याचा मला अजिबात इंटरेस्ट नाही आहे. जर मला यायचं असतं तर मी 8 वर्षांपूर्वीच आले असते, पण मला आता पुन्हा त्यांच्या आयुष्यामध्ये यायचं नाही आहे. त्यामुळे इथे तुम्ही निश्चिंत राहा. तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी असं आता सावलीचं बोलणं हे तिला सातत्याने आठवत असतं की मी तिलोत्तमा मॅडम यांना सांगितले, त्यांना मी शब्द दिला आहे की मी अजिबात त्यांच्या घरात परत जाणार नाही आणि तो शब्द ती तंतोतंत पाळते. ओवीला बरं नसतं तेव्हासुद्धा ती दारामध्येच उभी राहिलेली असते आणि ती ओवीला घरामध्ये जाऊन भेटत नाही, तर ती आउट हाऊसमध्ये जाऊन भेटते. या सगळ्या गोष्टी ती अगदी व्यवस्थितरित्या पाळत असते. सावलीसाठी तिचा स्वाभिमान सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो, म्हणून ती सारंगबरोबर बोलताना सुद्धा मर्यादा ठेवूनच बोलत असते आणि वागत असते. त्यानंतर सारंग इथे आता अबीरला आणि त्याच्या आईला सावलीला घरी सोडतो आणि त्यानंतर ओवीला घेऊन तो आपल्या घरी आलेला असतो. तेव्हा तिलोत्तमा प्रचंड त्याच्यावरती चिडते. ती म्हणते, सारंग काय चाललंय तुझं? अरे किती वेळा सांगितलं मी तुला त्या सावलीपासून लांब राहा म्हणून, सांगितलं ना? आणि तसंही तिचं लग्न झालं आहे ना त्या व्यंकटेश बरोबर. हां, आता तो व्यंकटेश कधी तिच्याबरोबर नसतोच, कधी पण ती एकटीच इकडे तिकडे फिरायला जात असते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला तिथे जायची काय गरज आहे? तिचं लग्न झालं आहे, तिने तुला सांगितलं आहे, तरी पण तू का तिची मदत करायला धावत असतोस? हे बघ सारंग, तुझं हे वागणं आता बंद करा. तुझं हे वागणं मला अजिबात आवडत नाही आहे. त्या मुलीला तू भावच देऊ नकोस ना. काय गरज आहे तिच्याजवळ बोलायची? आणि ओवीच्या गाण्याचं म्हणशील तर तू मला सांग, ओवीला गाण्यापासून मी नंतर थांबवलं का? नाही ना. पण अख्ख्या पुण्यामध्ये काय त्या सावलीचा एकच गुरुकुल आहे का? बाकीचे क्लासेस नाही आहेत? तेव्हा मला असं वाटतं तू आता एक निर्णय घ्यावास. तू आहे ना ओवीला त्या सावलीच्या इथे आता गुरुकुलला पाठवू नकोस गाणं शिकण्यासाठी. ओवीला तू एक काम कर, दुसऱ्या क्लासमध्ये टाक. सावली आणि तुझा अजिबात संबंध नाही उरला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणतो की आई, तुला नक्की प्रॉब्लेम काय आहे गं? सावली, हा तुझा प्रॉब्लेम आहे की तिच्या गुरुकुलला आता ओवीने जायला नको हा तुझा प्रॉब्लेम आहे? ती म्हणते दोन्ही पण प्रॉब्लेम आहे. सावलीसुद्धा
आणि तिचं गुरुकुलसुद्धा. त्यामुळे काहीही झालं ना तरीसुद्धा सारंग त्या मुलीच्या क्लासला ओवीने जाऊ नये अशी माझी इच्छा आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणतो, आई पण तुझी इच्छा मी पूर्ण करू शकेन की नाही मला नाही माहिती, कारण ओवीला सावलीच्या इथेच क्लासला जायला आवडतं, बाकी कुठेही नाही. तिने मला स्पष्ट शब्दात हे सांगितलं आहे. आणि हे बघ, तसंही सावलीचं आता लग्न झालं आहे, तुला काही अडचण असायला नको खरं तर, बरोबर ना? आणि तीसुद्धा कुठे आपल्याकडे येते. तेव्हा ती म्हणते ती आपल्याकडे येत नाही ते तर बरंच आहे, पण ती यायलाच नको कधीच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंग म्हणत असतो, आई खरं तर तुझ्या मनामध्ये सावलीबद्दल जो राग आहे ना तो हे सगळं बोलतो आहे मला माहिती आहे. आणि म्हणून मी तुला सांगतो आहे की सावलीचा एवढा पण राग करू नकोस गं. ती आपल्या घराच्या वाईटावरती कधीच नव्हती हे तुला पण माहिती आहे. आणि राहिला प्रश्न ओवीचा, तिला तिच्या क्लासला जायला आवडतं. अबीरची आणि तिची चांगली मैत्री आहे, दोघे एकमेकांना बहीण भाऊ मानतात आणि तसे वागतातसुद्धा. मग आपण का त्यांची मनं मोडायची? मोठ्यांच्या रागापायी लहान मुलांचे कशाला हाल करायचे? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, सारंग तू मला समजवू नकोस, मी जेवढं काही सांगते ना फक्त तेवढंच ऐक. सावलीच्या क्लासला जायचं नाही, आणि जर ओवीला जायचं ना तर जाऊ दे, पण तू तिला आणायला आणि सोडायला जायचं नाही, अमृताला सांग. अशा रीतीने ती सारंगला आता सावलीपासून लांब राहायला सांगते. ती म्हणते की सावली मला आवडत नाही, सावलीची मला भीती वाटते, तिची ती काळी सावली मला काही करून माझ्या घरावरती नको आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो, प्लीज प्लीज आई हे असं बोलू नकोस. तेव्हा ती म्हणते, मी बोलणार, कारण मला ती अजिबात आपल्या घरामध्ये नको आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सावलीने प्रत्येक वेळेला त्या घराच्या भल्याचाच विचार केला आहे याची जाणीव आता सारंग तिलोत्तमाला करून देत असतो. आणि जेव्हा कधी गरज पडेल ना आई, तेव्हासुद्धा सावली या घराचं कधी वाईट बघणार नाही, ती या घराचा चांगलाच विचार करेल, असं आता सारंग पुन्हा एकदा आपल्या आईला समजावून सांगतो. आणि मग त्यानंतर काय होतं, सारंग आता आपल्या रूममध्ये जातो. तो तिलोत्तमाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, म्हणतो की आईचं नेहमीचंच हे सुरू झाले, सावली सावली नुसतं सावलीचाच विचार करत असते, सावली इतकी पण वाईट नाही आहे, तिला माहिती नाही का? आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, एक महत्त्वाची गोष्ट घडते. राजकुमारच्या तावडीतून चंद्रकांत काका सुटलेले असतात. राजकुमार गेलेला असतो आणि तो सगळीकडे चंद्रकांत काकांना आता शोधत असतो. वारकरी लोक पंढरपूरला जात असतात, ते आता दिंडीमध्ये सुद्धा चंद्रकांत काका इकडे तिकडे फिरत असतात. आणि ती गोष्ट राजकुमारला कळते. तो सुद्धा आता राजकुमार चंद्रकांत काकांना शोधण्यासाठी गेलेला असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथून आता चंद्रकांत काका गायब झालेले असतात. ते जाऊन एका मंदिरामध्ये बसलेले असतात आणि त्याच मंदिरामध्ये सावली गेलेली असते मनाच्या शांततेसाठी. ती आता विठुरायाचे आभार मानायला गेलेली असते आणि तिथे गेल्यानंतर ती पूजा वगैरे करते. प्रसाद घेऊन तिथून ती निघालेली असते. तेव्हा तिथे चंद्रकांत काका अंगावरती घोंगडी घेऊन बसलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, बाबा हे घ्या, प्रसाद घ्या. आणि तिचा तो मधुर आवाज आणि बाबा अशी प्रेमळ हाक चंद्रकांत काकांना आठवते. आणि चंद्रकांत काका आपल्या डोक्यावरती चादर बाजूला करून वरती सावलीकडे बघतात. आणि त्यानंतर सावली त्यांच्याकडे बघते आणि म्हणते, बाबा तुम्ही? आणि चंद्रकांतची दाढी वाढलेली असते, चंद्रकांतच्या अंगावरती फाटके तुटके कपडे असतात. त्यांची ती अवस्था बघून इथे आता सावलीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा चंद्रकांत काका तिच्या हातातून प्रसाद घेतात आणि घाईघाईने खायला सुरुवात करतात. त्यांना भूक लागलेली असते. आणि तेव्हा सावली सगळा प्रसाद त्यांना खायला देते आणि म्हणते, बाबा तुम्ही इथे काय करताय, चला तुम्ही माझ्याबरोबर चला. आणि तेव्हा इथे सावली चंद्रकांत काकांना गोड गोड बोलून आपल्याबरोबर घेऊन येते. ती म्हणते, नाही नको, तू मला मारशील, तू मला फसवशील ना, तू पण मला मारशील ना, मला टॉर्चर करशील. ती म्हणते, नाही बाबा, मी तुम्हाला का मारेन, मी तुम्हाला नाही मारणार, मी तर तुमची मुलगी आहे ना. तो म्हणतो, मुलगी? तू माझी मुलगी आहेस? ती म्हणते, हो मी तुमची मुलगी आहे. तेव्हा चला बाबा घरी चला. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, सावली आता चंद्रकांत काकांना आपल्या घरी घेऊन येते. तेव्हा जगन्नाथ म्हणतो, चंद्रकांत, अगं चंद्रकांत जिवंत आहे? तेव्हा सावली म्हणते, हो बाबा, आणि ह्यांच्याबरोबर नक्कीच काहीतरी वाईट घडलं आहे. तेव्हा तो म्हणतो, मग आता काय करणार आहेस तू? ती म्हणते, बाबा चला, आधी आपल्याला बाबांना पूर्णपणे तयार करावं लागेल. तेव्हा इथे जगन्नाथ सावली दोघेजणं मिळून इथे आता त्याला व्यवस्थित म्हणजे आंघोळ वगैरे घ्यायला सांगतात.
त्यांचे केस आणि दाढी हे व्यवस्थित कट केले जातात. त्यांना जगन्नाथ आपले कपडे घालायला देतो आणि अशा रीतीने चंद्रकांत काकांना तिने खायला प्यायला दिलेलं असतं. आणि मग मात्र पोटभर जेवल्यानंतर सावली म्हणते, चला बाबा आता तुमच्या खऱ्या घरी चला. तेव्हा ते म्हणतात, घर? हे पण माझं घर आहे ना? तेव्हा जगन्नाथ म्हणतो, हो चंद्रकांत, हे तुझंच घर आहे, पण तुझं स्वतःचं सुद्धा घर आहे ना, मोठा महाल आहे तुझा महाल. तेव्हा इथे सावली आणि जगन्नाथ दोघेजण आता चंद्रकांत काकांना गाडीमधून मेंढ्यांच्या घरी सोडायला जातात. तेव्हा इथे आता सावली त्यांच्या डोक्यावरती इथे चादर ठेवते आणि त्यांना हाताला घेऊन इथे आता तिलोत्तमाच्या समोर जाऊन उभं करते. तेव्हा तिलोत्तमा म्हणते, सावली तुझी हिंमत कशी झाली ग इथे यायची? आताच्या आता चालते हो इथून. तेव्हा सावली म्हणते, हो हो थांबा, इतकी काय घाई लागली मला पळून लावण्याची? मी तुम्हाला सांगितले ना, मला इंटरेस्ट नाही आहे तुमच्या घरामध्ये येण्यात. त्यानंतर बघा तरी कोण घेऊन आले तुमच्या घरामध्ये. तेव्हा ती म्हणते, कोण आहे हा? हा माणूस कोण आहे? कोणाला घेऊन आलेस तू? तेव्हा सावली त्यांच्या चेहऱ्यावरची चादर बाजूला करते आणि म्हणते, बघा ओळख पटते का? आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सावलीने चंद्रकांतला परत आणलेलं असतं. चंद्रकांत काकांना बघून तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते. ती चंद्रकांत काकांना मिठी मारते. ती म्हणते, अहो कुठे होतात तुम्ही? कुठे गेला होतात? 8 वर्ष मी तुमची वाट बघते. कुठे गेला होतात तुम्ही? तुमच्याशिवाय मी कसे जगले तुम्हाला माहिती तरी आहे का? आधीच कठोर होते, अजून कठोर झाले. तेव्हा इथे आता सावली म्हणते की मला ते मंदिरामध्ये भेटले, तिथूनच मी त्यांना घरी घेऊन आले, त्यांना तयार करून मी इथे घेऊन आले. तेव्हा इथे सारंग म्हणतो, बघितलंस ना आई, तू एवढा सावलीचा राग केलास, नेहमीच तू राग केलास, पण सावलीने प्रत्येक वेळेला तिचा चांगुलपणा सिद्ध केला आहे. प्रत्येक वेळेला तिने आपल्या घराला संकटातून बाहेर काढले, आपली मदत केली. 8 वर्ष तू बाबांची वाट बघत होतीस, पण शेवटीला सावलीच बाबांना घरी घेऊन आली, तुझं सौभाग्य परत घेऊन आली. अशा रीतीने सावली आता तिलोत्तमाचं सौभाग्य परत घेऊन येताच तिलोत्तमा बदलते. ती म्हणते, थँक्यू सावली, थँक्यू सो मच. खरंच तुला किती आभार मानू मलाच कळत नाही आहे. आणि ती सरळ आता सावलीचे पाय पकडते. ती म्हणते, अहो मॅडम काय करते तुम्ही? प्लीज हे सगळं करू नका. या जागी दुसरं कोणी असतं तरी मी हेच केलं असतं. मंदिरामध्ये गेलेले असताना तिथे मला बाबा भेटले आणि तेव्हा मी त्यांना घरी घेऊन आले. प्लीज तुम्ही मला इथे आता पाया वगैरे पडू नका, मला लाजवू नका, असं आता सावली तिलोत्तमाला म्हणत असते.